करते की उद्या जो मोर्चा होणार आहे तो एका कुटुंबियाचा नसून आपल्या महिलांच्या अस्तित्वाचा असेल. तर माझं सगळ्या माता भगिनींना सगळ्यांना विनंती आहे की उद्या आपण जास्त संख्यामध्ये उपलब्ध राहून त्या मुलींना न्याय देऊ किंवा आपल्याही घरामध्ये मुलगी, मलाही मुलगी आहे, ताईंनाही मुलगी आहे, आपल्या मुलींचं जर भविष्य आपल्याला सेफ ठेवायचं असेल किंवा त्यांच्याकडे कुणी घाणेरड्या प्रवृत्तीने किंवा घाणेरड्या नजरेने कुणी बघू नये, तर माझी उद्या सगळ्यांना एक विनंती आहे, कळकळून विनंती आहे की उद्या लाखोच्या संख्यांमध्ये पहिल्या आई बहिणी सगळ्यांनी बाहेर या, ज्या करून आपल्याला एक ह्या सगळ्या ज्यांची कोणाची वृत्ती वाईट होत असेल किंवा झालेली असेल त्यांना एक धाक बसली पाहिजे की नाही क्या लड़की की जंग में माँ की बेटी की जंग में माँ उतरी मैदान में, हा नारा आपण उद्या लावणार आहोत. तर माझी सर्वांना आया बहिणींना विनंती आहे की तुम्ही प्लीज उद्या सगळ्यांनी 5 वाजता नूरसिंह ताथवडे चौकापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा आहे डांगे चौकामध्ये तिथे आपण सगळ्यांनी चांगल्या संख्येने उपस्थित राहू. जय भीम. काय सांगा, एकंदरीत 4 वर्षाची मुलगी आहे ती आणि 4 वर्षाच्या मुलगीवरती अत्याचार होते, अशा आरोपींना कशी शिक्षा झाली पाहिजे, काय वाटतं एक महिला म्हणून? आमच्या तावडीत द्या, आमच्या ताब्यात द्या ना, कारण की एकाला जर धाक बसली ना पुढचा कुठला हरामखोर जागा होणार नाही मुलींना हात लावायला. आमच्या तावडीत द्या ना, कशाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे त्याला? छत्रपती शासन येत नाही आणि असा जो नराधम जो पैदा होतो त्याचे हातपाय मोडून जोपर्यंत त्याला चौरंग्या करत नाही तोपर्यंत असा एकही नराधम संपल्याशिवाय राहणार नाही आणि परत कुठलाही नराधम जन्माला येणार नाही. तर याच्यासाठी छत्रपती शासनच लागू झालं पाहिजे. आम्हाला शासनाला विनंती आहे की आमच्या माता भगिनी आणि आमच्या लेकीबाळीच्या संरक्षणासाठी छत्रपती शासन त्यांनी लागू करावं. एकदा आमच्या तावडीत देऊन बघा, पुन्हा कुणाची अशी नजर होणार नाही, परत कुठल्या आई बहिणींकडे बघायची. शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी पावले उचलली गेली होती, मात्र तो कायदा जो आहे तो कागदावरच ठेवला गेला आहे. त्यामुळे अनेक आरोपी जे आहेत ते राजगसपणे कृत्य करतात आणि नंतर जामिनावर बाहेर येतात. काय वाटतंय? आता तुम्ही मगाशी पाहिलं तर रोहितदादाही म्हणाले आम्ही वारंवार शक्ती कायद्यासाठी आम्ही वारंवार विधानभवनामध्ये बोलत आलेलो होतं, पण तो पेपरच राहिला गेलेला, तो अंमलबजावणी करण्यात आलेला नाही आहे. तर माझी गृह खात्याला खास विनंती आहे की आपण प्रत्येक गोष्टीला नाही का, म्हणजे काही आरोपी पाहिलं तर तुमच्या खात्यातलेच आहेत, त्यांना दाबण्यापेक्षा तुम्ही शक्ती कायद्याला परमिशन द्या, बाकीच्या गोष्टींना तुम्ही देताच ना. नको ते बेकायदेशीर धंदे असतील. आता स्पा सेंटरवरती कारवाई चालू आहे, किती आहेत वाकडमध्येच किती आहेत. मग माझी एक विनंती आहे ते बिल पेंडिंग ठेवण्यापेक्षा शक्ती कायद्याचं त्याला मंजुरी द्या ना. परत ही अशी घटना होणारच नाही. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नको आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाहिजेत.